केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतोय आणि याच परिणामाची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे. सर, सर्वात प्रथम तुमचं खूप खूप स्वागत. आणि सर, पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बदलण्याचा सरकारने निर्णय घेतला. हा निर्णय खरं तर काळा पैसा बाहेर येण्यासाठी घेतला होता, परंतु याचा बळी कोण गेला तर तो सर्वसामान्य माणूस, ज्याने कधीही आयुष्यात टॅक्स नावाचा प्रकार पाहिला नव्हता किंवा ज्याला काळा पैसा सेव्हिंगच्या वर किंवा बचतीच्या वर त्याला पैसा साठवणं इतपत याच्यावर काही ठाऊक नव्हतं. तर हा असा सर्वसामान्य लोक त्याला बळी पडलेला आहे. तर मग या लोकांना किंवा या सर्वसामान्य लोकांना भारतीय सरकारच्या विरोधात जर दावा दाखल करायचा असेल तर त्याला तो करता येईल का? नक्कीच करता येईल, कारण की ज्या पद्धतीने घाईघाईत हा निर्णय घेण्यात आला आणि जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या अडचणी पुढे आलेल्या आहेत. अशा प्रकारे घाईघाईने नोटा बंद करणं किंवा नवीन नोटा काढणं हा निर्णय घेतला पाहिजे का? त्वरित सगळ्या बँकांना सूचना देऊन बँका बंद करून टाकल्या पाहिजे का? आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत होईल अशा पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता जी सरकारची आहे त्यांनी ती अशा पद्धतीने वापरायची का? असे काही प्रश्न जे आहेत ते मूलभूत हक्कांशी संबंधित सुद्धा आहेत. कारण की लोकांचं सगळं जनजीवन ठप्प करणारे निर्णय सरकारने घेणं हे कुठेतरी लोकांची जीवन जगतानाची कोंडी करण्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळे जीवन जगण्याच्या हक्कावर जर गदा येत असेल तर तशा प्रकारचे मूलभूत हक्कांचे प्रश्न हे उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा मांडले जाऊ शकतात. आणि याच काही आधारांवर आपण बघतो की उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या निर्णयाच्या प्रक्रियेविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर सरकारला असा निर्णय घेण्याचा हक्क आहे का? तर आहे, पण त्यांची प्रोसेस म्हणजे प्रक्रिया चुकलेली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने तो निर्णय घिसाडघाईने घेतलेला आहे असं दिसते ते चुकीचं झालेलं आहे. आणि त्या संदर्भात लोक आता आवाज उठवत आहेत आणि ते न्यायालयापर्यंत पण तसे आवाज पोहोचलेले आहेत. सर, न्यायालयापर्यंत आवाज पोहोचलेला आहे आणि लवकरच न्यायालय याच्यावरची याचिका जी आहे ती सुनावणार आहे. निर्णय काय होईल? तर एकंदरीत काय वाटतं की हा निर्णय रद्द होईल न्यायालयाकडून किंवा काय होईल? ज्याला आपण पॉलिसी डिसिजन म्हणतो तशा प्रकारचा हा एक निर्णय असतो. आणि सरकारला पॉलिसी डिसिजन म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्याचे सगळे अधिकार आहेत. धोरणात्मक निर्णयाबद्दल उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय सुद्धा दखलंदाजी करू शकत नाही. आणि कारण आपण न्यायव्यवस्था आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आपण ज्याला म्हणतो त्या पूर्ण वेगळ्या ठेवलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला नाही वाटत की खूप जास्त याच्यातून परिणाम घडून येईल. पण मी जसं आधी सांगितलं की प्रक्रिया जी आहे, ज्या प्रोसेसनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ती प्रोसेस जर हानिकारक आहे, लोकांचे जीवन जगण्याच्या हक्कावर बाधा आणणारी आहे, तर त्या संदर्भात मात्र कोर्ट जरूर काही सुधारणा सुचवू शकते. आणि म्हणून मला वाटते की याच्या संदर्भातले दुसरे प्रश्न जे तपासले जाऊ शकतात ते हा निर्णय कायदेशीर आहे का? हा पंतप्रधानांनी जाहीर करायचा असतो का? भारताच्या गव्हर्नरचा काहीच रोल नसतो का? आणि रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत ज्यांच्या नोटेवरच्या सहीनी त्या नोटेला अर्थ प्राप्त होऊन ती किंमत आम्ही भारताच्या लोकांना अदा करतोय असं वचन दिलेलं असते, त्या माणसांनी नोटांसंदर्भातले बदल, पैशांच्या विनिमयासंदर्भातले बदल हे सांगायचे आणि जाहीर करायचे की पंतप्रधानांनी स्वतः जाहीर करायचे? असे काही मूलभूत जे कायद्यासंदर्भातले प्रश्न आहेत ते सुद्धा याच्या निमित्ताने चर्चेत येतील असं मला वाटते. सर, नोटा बदलण्यासाठी म्हणजे सरकारला जर नोटांमध्ये बदल करायचा असेल तर हा बदल करण्यासाठी काही कायदा अस्तित्वात आहे का? एक खूप महत्त्वाचा कायदा याच्या संदर्भातला आहे, हाय डिनॉमिनेशन बँक नोट्स ऍक्ट 1978 म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की ज्या 100 रुपयाच्या वरच्या नोटा आहेत त्या संदर्भात हाय डिनॉमिनेशनच्या नोटा म्हणून त्यांच्या संदर्भात ते किती प्रिंट करायच्या, किती चलनात आणायच्या, त्या चलनात आणत असताना त्याची परिस्थिती काय आहे, त्याच्याबद्दलचा हिशोब कोण करणार आहे, चलन फुगवटा होणार नाही, तसंच तो चलन आणल्यामुळे इतर सगळे व्यवहार त्याच्यावर परिणाम होणार नाही, अशा प्रमाणात अर्थव्यवस्था विस्कळीत न होता ते नोटा आणल्या पाहिजे बाजारामध्ये, अशा सगळ्या संदर्भात कायदा आहे. यापूर्वी पण जेव्हा नोटा बदलण्यात आल्या 1978 मध्ये आणि त्याच्यानंतर पण तेव्हा प्रत्येक वेळेस कायद्यामध्ये काही बदल करण्यात आले किंवा ऑर्डिनन्स काढण्यात आला. आता कायद्यामध्ये बदल करून नोटा बदलणं आणि नोटा नवीन काढणं ही एक जी पारदर्शक कायदेशीर पद्धत आहे ती आधी वापरण्यात आली होती. किंवा मग ऑर्डिनन्स जो 6 महिन्यासाठी अस्तित्वात असू शकतो असा अध्यादेश काढून सरकार ते करू शकते. पण आत्ताच्या प्रकारामध्ये आपण बघतो की असं काही न करता त्यांनी फक्त एक नंतर नोटिफिकेशन काढलेलं आहे दाखवण्यासाठी, जे की मुळातच चुकीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. आणि म्हणून मला वाटते की या कायद्याचा पण उल्लेख
आता जनहित याचिका ज्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात दाखल झाल्या त्याच्यामध्ये होणार आहे आणि या कायद्याच्या प्रक्रियेनुसार का नोटा काढण्यात आल्या नाही किंवा नोटा बंद करण्यात आल्या नाही हा एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा न्यायालयीन दृष्टिकोनातून राहील असं वाटते. सर, सर्वसामान्य लोक याला बळी पडत आहेत हे सगळीकडेच आपल्याला दिसत आहे. जसे जसे दिवस वाढत आहेत तसं तसं सरकारचं असं म्हणणं आहे की परिस्थिती पूर्ववत होईल आणि काळा पैसा बाहेर येईल, पण अजूनही जसे जसे दिवस वाढत आहेत गोंधळ तसाच वाढत चाललेला आहे. तर मग या प्रोसेसमध्ये साधारण किती वेळ जाईल किंवा लोकांना खरंच अच्छे दिन पाहायला मिळतील का? नाही, खरं तर हा एक मलमपट्टी केल्यासारखा उपाय आहे आणि दिखावा करण्याचं तंत्र ज्यांना कोणाला जमते त्यांनी अशा सगळ्याच गोष्टींचा आतापर्यंत वापर करून घेतलेला आहे आणि अर्थक्रांती आपण आणतोय अशा आवेशामध्ये ही घोषणा झालेली आहे, पण ही पूर्ण अर्थभ्रांती आहे. आर्थिक अडचणी वाढवून, आर्थिक कॉम्प्लिकेशन्स वाढवून, गुंतागुंत जी आहे ती वाढवून सामान्यांचं जीवन विस्कळीत करणारे निर्णय घेऊन आपण काहीतरी खूप मोठा काळा पैसा समोर आणतोय असं जे प्रोजेक्शन देण्याचा प्रयत्न राजकीय पातळीवर होतोय तो पूर्णपणे भ्रांती निर्माण करणारा आहे, भ्रम निर्माण करणारा आहे. आणि आतापर्यंत हे सिद्ध झालंय की जेव्हा जेव्हा नोटा नवीन आणलेल्या आहे किंवा जेव्हा नोटा बंद केलेल्या आहे त्याच्यानंतर अशी खूप मोठी परिणामकारकता काही दिसून आलेली नाही आहे. परिणामकारकता जर साधायची असती समजा तर असं करता आलं असतं सरकारला की त्यांनी पूर्णच नोटा बंद करायला पाहिजे होत्या. आपण पाहतो जे विकसित देश आहेत म्हणजे अमेरिका असतील किंवा युरोपमधले अनेक देश असतील, अमेरिकेमध्ये $100 वर नोट नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पारदर्शकता जास्त आहे. आता ₹1000 नोट जिथे होत्या तिथे 2000ची नोट देऊन आपण लोकांना ते भ्रष्टाचार स्वतःच्या खिशामध्ये आणखी जास्त सोयीस्करित्या कॅरी करण्याची परवानगी एक प्रकारे देतोय. मला वाटतं हे अत्यंत चुकीचं होत आहे. त्यामुळे जरी सरकारजवळ याचं उत्तर असेल की जुन्या नोटा का बंद केल्या तर काळा पैसा बाहेर आणण्यासाठी, तर मग नवीन नोटा का सुरू करता याचं मात्र त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. आणि त्यामुळे हा पण एक भ्रम आहे की आता काही लोक हिंदी सिनेमातल्या सारखं संडासामध्ये, फरशांच्या खाली, ड्रॉवरमध्ये, बेड खाली असं खूप जण नाही लपून ठेवत पैसे. काही मूर्ख लोक आहेत ते अजूनही ठेवतात सोफा सेटमध्ये वगैरे, पण आता तसं ठेवत नाही. लोक गुंतवतात पैसे सोन्यामध्ये, जमिनीमध्ये, दुसऱ्यांच्या नावाने संपत्ती खरेदी करून ठेवतात. म्हणजे आपण हे पाहिलेलं आहे. आपल्या इथले आता काही मंत्री पण आहेत सध्या असलेले, त्यांच्यावर पण हे आरोप झालेले आहे की नोकरांच्या नावाने, ड्रायव्हरच्या नावाने त्यांनी पैसे गुंतवलेले आहे. त्यामुळे काळा पैसा अशा बाळगोत पद्धतीने आता काही समोर येऊ शकत नाही. हे सरकारला किंवा अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मला वाटते की हा एक खूपच मलमपट्टी स्वरूपाचा उपाय आहे. म्हणजे एकंदरीतच लोकांसमोर एक काल्पनिक जग निर्माण केलं जात आहे की असं मुळात त्याचं कुठेतरी उत्तर निघेल असं कुठे वाटतच नाहीये. सर, लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, पण विद्यार्थ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत की त्यांना शैक्षणिक फी भरायची असते आणि कुठेतरी ती चेक स्वरूपात न भरता ती कॅश स्वरूपात भरायची असते. मग पुण्याला आपण शिक्षणाचं किंवा विद्येचं माहेरघर म्हणतो. मग या शिक्षणावर, शैक्षणिक जीवनावर परिणाम होईल असं वाटतंय? हो, होतोच आहे खूप मोठ्या प्रमाणात. कारण आता विशेषतः कायद्याच्या शिक्षणाबद्दल जर पाहायचं असेल तर अजूनही फर्स्ट इयरचे ॲडमिशन सुरू आहेत. कारण की सरकारने जी कॉमन एंट्रन्स टेस्ट ठेवली त्याच्यामध्ये अजून पण निकाल येत आहेत आणि लोक ॲडमिशन घेत आहेत. मग प्रत्येकाजवळ त्यांची पैशाची व्यवस्था केलेली जी आहे ती चेकच्या स्वरूपातलीच असते असं नाही. मुलं बाहेर गावून इथे येतात तेव्हा ते पैसे घेऊन येतात कारण बँकेमध्ये अकाउंट नसते. मग आता अचानक सांगितलं की ते पैसे तुमचे चालणार नाही, त्यांनी काय करायचं, हा एक प्रश्न आहे. आणि विशेषतः असंघटित घटकांचे खूपच मोठे जीवन जगण्याचेच प्रश्न आहेत. म्हणजे आपण साधं पुण्यातल्या बुधवार पेठ सारख्या सेक्स वर्कर एरियात पाहिलं तर तिथे शुकशुकाट पसरलेला आहे. माणसं तिथे राहतात, त्या बाया पोटाचं खळगी भरण्यासाठी कोणीतरी शोषण तिथे करते म्हणून तिथे राहतात. त्यांचे प्रश्न तर जीवन जगण्याचे वेगळेच आहेत, पण आता पैसेच त्यांच्या हातातले हे निरुपयोगी करून टाकल्यामुळे एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं हवालदिलपण जे आहे ते पुढे आलेलं आहे. हेच आपण पाहतो जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील, डेली वेजेसवर म्हणजे दैनंदिन काहीतरी कमाई करून त्याचं उदरनिर्वाहाचं साधन असणारे लोक असतील, त्यांची मात्र खूप मोठी कुचंबना आता होताना आपल्याला दिसते. सर, एकंदरीतच या प्रक्रियेमध्ये लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला येतं असं वाटतं. कारण लोकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी स्वतःचंच बँक अकाउंट जे आहे ज्यामध्ये त्यांनी बँक अकाउंट सुरू करताना स्वतःची सगळी माहिती दिलेली असते, सगळे डॉक्युमेंट्स दिलेले असतात, जे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड वगैरे अशा गोष्टी. पण आता तेच स्वतःचे पैसे त्यांना काढण्यासाठी स्वतःची ओळख दाखवावी लागते. तर कुठेतरी वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला येतं असं वाटतं. वैयक्तिक स्वातंत्र्यावर नक्कीच घाला येत आहे असं मला वाटतंय. जसं आपण अत्यंत परंपरागत पद्धतीने असं समजून घेतलंय की शाळेमध्ये शिक्षण मिळते त्याच्यामुळे सगळ्यांना आपण शाळेत हाकलतो.
तशाच पद्धतीने सगळ्यांनी बँकेतच पैसे ठेवावे अशा स्वरूपाची एक कल्पना परत राबवली जात आहे. कुठेही असा कायदा नाही की बँकेतच पैसे ठेवले पाहिजे. मी माझे सगळेच्या सगळे कमाईचे पैसे घरीच ठेवू शकतो, अक्षरशः थप्पी लावून पण ठेवू शकतो, पण ते पैसे अकाउंटेबल असले पाहिजे, त्याचा मी हिशोब देऊ शकलो पाहिजे, हीच माझ्यावरची जबाबदारी आहे. पण आता असं दाखवण्यात येत आहे की सगळे पैसे सगळ्यांनी बँकेतच ठेवले पाहिजे आणि जे बँकेतच पैसे ठेवतात तेच सगळे चांगले आहेत, असं जे आहे तसं पण नाही आहे. त्यामुळे लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून मग याच्यामधून काही हक्कांचे प्रश्न तयार होत आहेत आणि दिशाभूल करण्याचा एक प्रयत्न होतो आहे की बँकेतच सगळ्यांनी गेलं म्हणजे मग तो खूप पारदर्शक देश झाला, असं नसते. तर जबाबदारीने माझ्या पैशांचा हिशोब मी देऊ शकलो पाहिजे, अशा पद्धतीने माझ्या घरी मी अगदी नोटांचे ढीग लावून पण ठेवण्याचा हक्क मला आहे. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि तो आता रेकॉग्नाइज होत नाही. आणि अचानक काय झालंय की ज्यांच्या घरी थोडे पैसे सापडले ते सगळे चोरच आहेत अशा दृष्टीने लोक पाहायला लागलेले आहेत. तर हे पण चुकीचं आहे. सर, आपण भारतीय लोकांना बघतो नॉर्मली, म्हणजे आपली सवयच असते बचत करण्याची. ज्यावेळी जागतिक महामंदी होती त्यावेळी आपण बघितलं की त्याची झळ आपल्याला पोहोचली नाही, कारण आपल्या लोकांना सवय होती बचत करण्याची. त्यामुळे कितीही मंदी आली तरी ते बचत केलेले पैसे असतील काय असतील तर त्याच्यातून उदरनिर्वाह योग्यरित्या चालू होता. मग ही केलेली बचत काळा पैसा म्हणता येईल का? नाही, बचत ही जी बचत असते भारतातली, कारण आताही लोकांनी जी बँकेत जमा करून ठेवलेले मे बी त्यांच्या लाखांच्या पुढे असेल, पण ती त्यांची बचत असेल आणि जर ते आता हिशेबमध्ये निघाले तर त्याला काळा पैसा म्हणता येईल का? नाही, त्याला काळा पैसा म्हणतच नाही आपण. कारण की पहिली गोष्ट कशी आहे की सगळीकडे इकॉनॉमिकल क्रायसिस असतानाही भारतामध्ये जे टिकाऊ पण राहिलं ते अशाच छोट्या छोट्या बचतींची सवय असलेला समाज म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. आणि अशी बचत ही काळा पैसा होऊ शकत नाही. उलट इकॉनॉमिक्समध्ये याला खूप मोठं महत्व आहे, ज्याला आपण म्हणतो सेव्हिंग इज अर्निंग. आणि ते छोट्या छोट्या प्रकारचं घरातल्या घरातलं सेव्हिंग असेल किंवा इव्हन शिळं अन्न परत वापरण्याची भारतातली परंपरा असेल, जी पश्चिमात्य देशांमध्ये नाही आहे, त्याला ते कमी समजतात. आपण त्याच्यामुळे तग धरू शकलो अशा इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये पण. त्याच्यामुळे तुम्ही विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या पार्श्वभूमीवर, की असे बचत करणं हा काळा पैसा आहे किंवा काळा काहीतरी काम करण्याचं लक्षण आहे असं बिलकुलच समजायची गरज नाही. सर, लोकांना आता पैसे लग्न असतील किंवा काय असेल, बऱ्याच लहान सहान गोष्टी आहे ज्याला पैसा कुठे लागत नाही, पण आता लग्न वगैरे अशा मोठमोठ्या गोष्टी असतात, बाहेरगावी शिक्षण असेल, अशासाठी लोकांना पैसे द्यायचे. पण आता ते मोठ्या प्रमाणात खोळंबलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स रद्द झालेले आहेत. लग्न पण आता बऱ्या प्रमाणात पोस्टपोन केली जात आहेत की चला आज नाही उद्या परिस्थिती सुधारेल. पण इन केस परिस्थिती नाही सुधारली तर लोकांनी न्याय व्यवस्थेचे दरवाजे ठोठवायला हवेत का? या संदर्भात जनहित याचिका 2 दाखल झाल्यात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि एक झाली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणखी पण काही झालेले आहेत आणि होत आहेत. त्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते असे प्रातिनिधिक स्वरूपात, कारण ती जनहित याचिका असल्यामुळे त्याच्यामधून सगळ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं मला वाटतं. सर, अजूनही एक असंच विचारायचं आहे की काळा पैसा बाहेर येणार आहे असंच म्हणतात, पण कोणत्याच व्यक्तीला वाटत नाहीये की या सगळ्या प्रोसेसमधून काळा पैसा बाहेर येईल. कुठेतरी असं बोललं जाते की राजकीय वातावरण किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अशा सगळ्या गोष्टी, काल्पनिक जग निर्माण केलं जात आहे. तर एक वकील म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये राजकीय हितसंबंध खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जसं आता ज्या राज्यांमध्ये इलेक्शन होणार आहेत, मोठे मोठे राज्य आहेत, आणि तिथल्या एकूणच सगळ्यात जमा केलेल्या निवडणुकीसाठी जमा केलेल्या पैशाला एका मिनिटात शह देण्यासाठी पण हे तंत्र वापरण्यात आलं आहे का याची तपासणी सगळेजण याच्याबद्दल चर्चा करतात. आणि तो एक विषय असू शकतो. दुसरं, 5% सोडलं तर याचा खूप मोठा फायदा काही होणार नाही आहे. त्यामुळे अकाउंटेबल पैसा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तो सगळ्याच पैसा काळा होता असं समजण्यात येत नाही किंवा येऊ शकत नाही. पण काही प्रमाणात जो ब्रेक लागला असेल 1-2%, 3%, तो समाधानकारक आहे असं आपल्याला वाटत असेल तर ठीक आहे. पण इकॉनॉमी अशा पद्धतीने सुधारत नसते आणि केवळ नोटा बदलवून नोटा परत चलनात आणून त्याच्यामुळे पण होत नसते. हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अर्थक्रांतीच्या संदर्भात जे मांडलं जातं आता पण अनेक वर्षांपासून, की मानवी हक्कांचा भाग म्हणून सगळ्यांकडे असू शकेल अशा डिनॉमिनेशनपर्यंतचेच पैसे नोटांचं स्वरूप असलं पाहिजे आणि मोठ्या नोटा या बंद झाल्या पाहिजे. तर भारतातल्या लोकांना जे वाटत असेल खूप जास्त भरभरून प्रेम कोणत्या तरी एखाद्या नेत्याबद्दल, त्यांनी सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे की नोटा पूर्णपणे बंद करणं आणि कॅशलेस एक सिस्टीम अस्तित्वात आणणं ही पारदर्शक अर्थव्यवहाराची खरी नांदी असू शकते.
अगदी बरोबर आहे. इथे आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुणे प्लस. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी चर्चा करतोय. सर, पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत नमूद केलं आहे की जर तुम्हाला देशाची अर्थव्यवस्था बदलायची असेल तर तुम्हाला तुमचं चलन हे सतत बदलत राहायला हवं. तर हे वाक्य किंवा हे विधान जे फिरतंय आता सगळीकडे, ते खरंच कितपत योग्य आहे किंवा खरंच तसा उल्लेख आहे का? आपल्या भारतीय संविधानामध्ये कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं नाही की अशा प्रकारे पैसे बदलत राहायला पाहिजे. परंतु त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे, इश्यूज रिलेटेड टू रुपीज किंवा क्रायसिस त्याच्याबद्दलचे डिस्क्राईब करताना त्यांनी सांगितलेलं आहे की नोटा या दर 10 वर्षांनी बदलत राहिल्या पाहिजे. तर देशाचं चलन जर आपण बदलत राहिलो तर एक प्रकारे स्वच्छता राहील आणि जे साठवणूक करण्याची प्रवृत्ती आहे त्याच्यावर लगाम बसेल. आता हेही महत्वाचं आहे की अशा प्रकारचे काही प्रयोग सातत्याने करणं हे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होतं आणि त्याच्यामुळे तसं जर झालं असतं तर कदाचित आत्ता ज्या प्रमाणात काळा पैसा साठलेला आहे तसा तो झाला नसता. म्हणजे निदान दर 10 वर्षांनी एक ब्रेक लागणार आहे माहीत असेल तर लोक वेगळ्या प्रकारे त्या 10व्या वर्षी कदाचित त्यांनी तो वापरात आणला असता पैसा, आणि जो पैसा वापरात येतो तो स्वच्छ होत राहतो. नाहीतर मग आपण पाहतो की मग वेगवेगळ्या लोकांचे वापर करून बेनामी संपत्ती घेण्यासाठी किंवा त्याला आपण मनी लॉन्ड्रिंग म्हणतो की पैसा फिरवला जातो, सायफन केला जातो. आता आपण पाहतो की महाराष्ट्रातलं एक खूप महत्वाचं टीव्ही चॅनल जे लोक चालवत होते ते सगळे त्या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत आणि आता ते फरार आहेत. तर असे काही जे आपण प्रकार पाहतो ते पैसे साठवणूक करण्यामधून झालेले आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे विचार याच्याबद्दलचे खूपच महत्वाचे आहे की जर 10 वर्षांनी आपण एक स्लॅब ठरवला आणि त्याच्यानंतर सगळ्या पैशांची शुद्धता, नोटांची शुद्धता, स्वरूपाची शुद्धता करायची असं ठरवलं तर कदाचित पारदर्शकता येऊ शकते. सर, व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी किंवा देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी निर्णय घेतला गेलाय 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बदलण्याचा. पण तो व्यवहार बँके थ्रू व्हावा असं शासनाचं म्हणणं आहे. मग लोकांनी तो पैसा बँकेत जमा करायचा, मग तुमचे व्यवहार पारदर्शक होतील, तुमचे जे व्यवहार आहे ते सरकारला कळेल, एकंदरीत सगळ्या रकमेचा अंदाज सरकारला येईल. पण आपल्या पुणे शहराचंच उदाहरण घेता येईल की बँक जी आहे, एक रुपी बँक आहे, ती दिवाळखोरीत निघाली आणि त्या बँकेत गुंतवलेले पैसे किंवा लोकांनी जमा केलेले पैसे त्यांना मात्र त्याचा मोठा फटका बसलाय. तर मग याची काय गॅरंटी की पुढे जाऊन तुम्ही तुमचे सगळे व्यवहार बँकेत करणार आहात आणि ती बँक जर दिवाळखोरी त्या बँकेचं नाही निघालं आणि तुम्हाला त्या बँक आर्थिक फटका नाही बसणार, याची कितपत गॅरंटी सरकार घेईल, काय वाटतं? सरकार हेच म्हणू शकेल फक्त की तुम्ही शेड्यूल्ड बँकांमध्ये व्यवहार करा. बाकीच्या ज्या कॉपरेटिव्ह बँका आहे किंवा ज्या लहान स्वरूपाच्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँका आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका किंवा व्यवहार त्यांच्यासोबत करू नका, एवढंच ते म्हणू शकतात. त्यामुळे मला वाटते की पूर्णपणे सरकार त्या बँकांच्या कार्यपद्धतीवर चाप लावून त्यांना लोकांप्रती जबाबदारीची जाणीव देऊ शकतील कायद्यानुसार, असं काही होईल असं वाटत नाही. कारण की या बँका मुळातच त्याचा उगमच हा आपल्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी आणि इतरांचे पैसे जमा करून आपल्या ओळखीच्या लोकांना लोन देण्यासाठीच झालेला आहे असं दिसते. त्यामुळे एकतर या सगळ्या बँकांना पूर्णपणे बंद करून टाकलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेड्यूल बँका ज्या आहेत, सरकारी बँका, विश्वासपात्र बँका म्हणून ज्या आहेत, ज्या सरकार सपोर्टेड आहेत, त्यांना सगळीकडे शाखा काढून जास्तीत जास्त पोचवलं पाहिजे. अशा याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल. नाही तर कायद्यानुसार मग प्रत्येकाला आपला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे बँकेचा व्यवसाय करण्याचंही स्वातंत्र्य, बँकिंगचंही स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. म्हणून मग तशा प्रकारचा कायदा केल्याशिवाय आपण अशा लहान बँकांमधला भ्रष्टाचार किंवा ती भ्रष्ट होणारी प्रक्रिया थांबवू शकत नाही. सर, एकंदरीतच शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की न्यायालयीन व्यवस्थेवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम कितपत होईल किंवा कशा पद्धतीने होईल? न्यायालयीन व्यवस्थेवर एक परिणाम होऊ शकतो की जे जामीनचे अर्ज असतात आणि ज्यांना जामीन मिळतो, जे संशयित लोक असतात गुन्ह्यांमधले, आता अनेक लोकांजवळ आपल्या जमिनीचे कागदपत्र किंवा त्यांचा रहिवासाचा, निवासाचा पुरावा वगैरे असे कागदपत्र वेळेवर मिळत नाही. आणि मग ते काय करतात की कोर्टाला विनंती करतात की आम्हाला त्याच्या बदल्यात
काहीतरी एक कॅश अमाऊंट भरू द्या आणि आम्ही ती भरायला तयार आहे. अशा वेळेस जेव्हा कोर्ट सांगते की ठीक आहे तुम्ही 50,000 भरा, तुम्ही 60,000 भरा, लोकांजवळ ते पैसे जे कॅशमध्ये भरायसाठी असतात त्याच्यातून एक अडचण निर्माण होते, कारण आता नोटाच बंद झाल्यामुळे ते कोर्टामध्ये स्वीकारण्यात येणार नाही. मग ज्यांच्याजवळ त्यांच्या निवासाचा दाखला आताच्या आत्ता उपलब्ध नाही त्यांना विनाकारण काही दिवस आणखी जेलमध्ये राहावं लागू शकते आणि अशा प्रकारे एक सक्तीचा कारावास, जामीन मिळाल्यानंतर सुद्धा न्यायालयाचा आदेश झाल्यावर सुद्धा त्यांना सक्तीचा कारावास असा होऊ शकतो. दुसरीकडे सिव्हिल केसेसमध्ये आपण पाहतो की जमिनीचे व्यवहार, त्याच्या संदर्भातले वादविवाद, याच्यामध्ये आपण केसेस दाखल करताना काही प्रमाणात स्टॅम्प ड्युटी ठराविक भरावं लागते. तर ती स्टॅम्प ड्युटी म्हणजे तो स्टॅम्प खरेदी करण्यासाठी पण जे पैसे लागतात ते पैसे पण लोकांजवळ आता नाही. या बँकांमध्ये असलेली गर्दी पाहता ते वेळेवर ते मिळू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. मग आता लिमिटेशन ऍक्टनुसार काही मर्यादा असते की तुम्ही एखादी केस करायची असेल तर एवढ्या विशिष्ट दिवसांच्या मुदतीतच केली पाहिजे. लोक शेवटच्या क्षणी जर आलेले असतील आणि त्यांची मुदत संपणार असेल तर उद्या कोर्टांमध्ये हे कारण ऐकून घेतलं जाणार का की आम्हाला बँकांमध्ये पैसे उपलब्ध नसल्यामुळे 5 दिवस उशीर झाला ते माफ करा, तो विलंब माफ करणार का? अशा प्रकारचे काही प्रश्न आता पुढे येतील असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या इतक्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.